बातमी आहे अंबरनाथमधली। अंबरनाथमध्ये भाजपला झटका बसलेला आहे। श्रीकांत शिंदे यांनी सध्या धक्कातंत्र या ठिकाणी अवलंबलेलं दिसतंय। शिवसेना सध्या सत्ता स्थापन करणार आहे। सोबतीला राष्ट्रवादीला देखील घेतलं जाणार आहे। शिवसेनेचे 27 नगरसेवक निवडून आले होते आणि आता राष्ट्रवादी अजित पवार गटाचे 4 नगरसेवक असं मिळून 31 नगरसेवकांचा गट या ठिकाणी स्थापन केला जाईल आणि सत्ता मिळवली जाईल। भाजपने काँग्रेसच्या निलंबित नगरसेवकांना पक्षप्रवेश देऊन सत्ता स्थापनेचा दावा केला होता। मात्र रवींद्र चव्हाण यांच्या खेळीला श्रीकांत शिंदे यांनी मात्र शह दिला आहे। अंबरनाथमधली ही एक मोठी बातमी आपण बघतोय। अक्षय भाटकर आमचे प्रतिनिधी माहिती देतील। अक्षय, अंबरनाथमध्ये सगळ्यात मोठी ही बातमी आलेली आहे समोर आणि सगळ्यात महत्त्वाची बातमी आहे। अंबरनाथमध्ये आता शिवसेना सत्ता स्थापन करणार आहे। त्या बाबतीतलं पत्र देखील अंबरनाथ नगर परिषदेसंदर्भातलं जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आलेलं आहे। या संपूर्ण घटनेमध्ये जर आपण पाहिलात तर एनसीपीचे 4 नगरसेवक या ठिकाणी आहेत। म्हणजे राष्ट्रवादी अजित पवार गटाचे हे 4 नगरसेवक आहेत आणि त्यांना सोबत घेऊन आता शिवसेना जी आहे ती सत्ता स्थापन करणार आहे। आताच्या घडीची सगळ्यात मोठी ही बातमी, कारण की अंबरनाथ नगर परिषदेवरून खूप मोठं राजकारण झालं होतं। रवींद्र चव्हाण यांनी काँग्रेसचे जे निलंबित नगरसेवक होते 12 नगरसेवक त्यांना भाजपमध्ये पक्षप्रवेश दिला होता आणि तो प्रवेश दिल्याच्या नंतर सत्ता स्थापनेचा दावा केला होता। त्यामुळे रवींद्र चव्हाण यांची ही जी खेळी होती ती पूर्णतः नाकाम करण्यात आलेली आहे आणि श्रीकांत शिंदे यांनी शिवसेनेचे 27 नगरसेवक निवडून आलेले आहेत। त्या 27 नगरसेवकांना सोबत घेऊन राष्ट्रवादीला सोबत घेतलेलं आहे आणि अशा प्रकारे 31 नगरसेवकांचा एक गट हा स्थापन केलेला आहे। त्या बाबतीतलं पत्र देखील ठाणे जिल्हाधिकाऱ्यांना दिलेलं आहे आणि अंबरनाथ नगर परिषदेमध्ये सत्ता स्थापनेचा दावा हा शिवसेनेकडून करण्यात आलेला आहे। त्यामुळे आत्ताच्या घडीची जर आपण पाहिलात तर जे शह आणि काटशहचं राजकारण सुरू होतं अंबरनाथमध्ये, हे एकमेकांना जे चितपट करण्यात येत होतं त्यामध्ये आता एक प्रकारे शिवसेनेचा विजय झालेला आहे असंच आपल्याला म्हणावं लागेल। कारण की कोणत्याही परिस्थितीत अंबरनाथची जी सत्ता आहे ती शिवसेनेच्या हाती जायला नाही पाहिजे, यासाठी भाजपकडून प्रयत्न करण्यात येत होते। त्यामुळेच काँग्रेस सोबत जाऊन त्यांनी गट देखील स्थापन केलेला होता, पण काँग्रेसने कारवाई केलेली होती आणि 12 नगरसेवकांना निलंबित केलेलं होतं। उलट ही जी गोष्ट आहे ती भाजपच्या पथ्यावर पडली होती आणि निलंबित झालेल्या नगरसेवकांना त्यांनी आपल्या पक्षात प्रवेश देऊन गट स्थापनेचा दावा केला होता, सत्ता स्थापनेचा दावा केला होता। आता ही जी संपूर्ण खेळी आहे ती मागे पडलेली आहे आणि शिवसेना यामध्ये आता स्वतः पुढे आलेली आहे। श्रीकांत शिंदे आता देखील आनंद आश्रमामध्ये आहेत आणि शिवसेनेचे सगळे 27 नगरसेवक सध्या आनंद आश्रमात आहेत, ठाण्यामध्ये आहेत आणि याच ठिकाणी त्यांनी थोड्या वेळापूर्वीच बाजूला असलेल्या जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये जाऊन जिल्हाधिकाऱ्यांना पत्र दिलेलं आहे की आमचा गट स्थापन झालेला आहे आणि शिवसेनेची सत्ता आता अंबरनाथ नगर परिषदेमध्ये आपल्याला बघायला मिळणार आहे। अगदी अक्षय, धन्यवाद माहितीसाठी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट। Thank you.